श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यूट्यूब चॅनल दत्तछंद या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवीन स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल तुम्हाला इथे माहिती सगळ्यांना मिळेल. तर सर्वांनी अवश्य सबस्क्राईब करावे. आपण आज दिंडोरी प्रणित मार्गाचा सहावं सत्र हे ऐकत आहात, आपण बघत आहोत. तर आता आपण सहाव्या सत्राला सुरुवात करू. पहिले प्रार्थना घेऊ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय. भगवान श्री स्वामी समर्थ नावांचे मंत्राचे भगवान श्री स्वामी समर्थ परब्रह्म परमात्म्याचे आगळे वेगळे भव्य दिव्य तेजस्वी प्रकाशमय मार्गदर्शन सद्गुरू परमपूज्य दादांनी सर्वांना गेली सतत 40 वर्षे अहोरात्र श्रम करून देऊन उपकृत केले आहे. आजच्या आधुनिकीकरण व वेगाने धावणाऱ्या जगातील दुनियेला आध्यात्मिक भूक भागवण्याची आवश्यकता आहे, असे जगातील मोठमोठे शास्त्रज्ञ विचारवंत म्हणत आहेत. त्यासाठी आपल्या सर्वश्रेष्ठ उच्च आर्य संस्कृतीतील ऋषीमुनी राजश्री महान थोर राजांनी पूर्वी आचरलेल्या क्षात्र संस्कृतीच्या आचरणाचा तेजोनिधी सद्गुरू परमपूज्य दादांनी मागोवा घेतला व आजच्या धकाधकीच्या व विज्ञानाने संभ्रमित मानव जीवनात अशांत मनाची चलबिचल वाढली आहे. अशा मानवास संपूर्ण शांती मिळवून देण्यासाठी गेली 40 वर्षे सद्गुरू परमपूज्य दादांनी अथक परिश्रम घेतले व आत्तापर्यंत दुर्दम्य विजिगीषू वृत्तीने अविश्रांत कार्य करून मानवता धर्माच्या वेदीवर बलिदान केले व आपणास स्वयंपूर्ण करून सोडले आहे. सद्गुरू परमपूज्य दादांनी पूर्ण आयुष्याचा प्रत्येक क्षण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ मार्ग तत्व सर्वांनाच कोणताच भेदभाव न करता अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. सद्गुरू परमपूज्य दादांनी 1978 पर्यंत छत्रपती शिवरायांप्रमाणे निष्ठावान सामान्य माणसे घडवली व परमात्म्याचे कार्य करण्याची योजना राबविली. 1978 पासून पुढे पूर्ण ब्रह्म्याची वाटचाल त्यांच्याच प्रचंड सामर्थ्यानिशी प्रचंड वेगाची घौडदौड करून मानवी अवाक्याबाहेरचे कार्य उभे केले. या मार्गाचे सूत्रधार भगवान श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला 100 वर्षापूर्वी 22 वर्षे होते. तिथे प्रत्यक्ष मानवदेहात असताना त्यांनी अनेक लीला चमत्कारांची उदाहरणे दाखविली. त्यांचे जास्तीत जास्त सानिध्य लाभले. त्यांनी संबंध मानवी जीवन उजळून टाकले तरी सुद्धा अनेकांना महाराज समजले नाहीत. ते का आले, ते का गेले ते सुद्धा समजले नाही. त्याचप्रमाणे अनेक वर्षे सद्गुरू परमपूज्य दादांचे सानिध्य सहवास लाभूनही अनेकांना सद्गुरू परमपूज्य दादांचे विचार, ध्येय, धोरण, दृष्टिकोन, निष्ठा, परखड असिधारा व्रत समजले नाही असे खोदाने म्हणावे लागेल. बरेच जण सद्गुरू परमपूज्य दादांचे सर्वांशी सहजतेने वागण्या बोलण्यावरून अनुमान काढतात की ते आपल्यातीलच एक वयोवृद्ध श्रेष्ठ अनुभवी ज्योतिषीय जाणकार आहेत. हे कुणाचेही वैयक्तिक मत किंवा अंदाज नसून त्यांच्याच अमृतवाणीतून निघालेले उद्गार आहेत. भाव तोच देव. अति आणीबाणीच्या प्रसंगी परमात्मा अवतार घेऊन अति अडचणीच्या प्रसंगात उडी घालून कार्य करतात, पण इतर वेळी आपल्या लाडक्या प्रेमळ भक्तांकडून कार्य करून घेतात. हा लाडका प्रेमळ भक्त म्हणजे ज्याने आपला प्राणच त्या परमात्म्याला वाहिला आहे असा असतो. याचे वैशिष्ट्य व खूण म्हणजे ते कार्य करताना स्वतःकडे कोणतेच श्रेय घेत नाहीत. ईश्वर कार्यात स्वतःचे नाव, परंपरा, शिक्का चालवित नाहीत आणि त्यामुळे त्या परमात्म्याला त्याचे शब्द खरेच करावे लागतात.
भाव तेथे देव नसून भाव तोच देव आहे. बघा इथे लक्षात घ्या, इथं मीपणा आणि मी केलं, स्वतःचं नाव परंपरा विसरून, स्वतःचं नाव विसरून कार्य केलं पाहिजे, हेच महाराजांना प्रिय आहे. आपण उलटं करतो. आपण काय करतो, आपण आपलंच बघतो, आपण मीपणा करतो, मी केलं म्हणून सगळं झालं. आपण करणारे कोणी नाही, करणारा भगवंत आहे, समर्थ आहेत, आपण कोणी नाही. हाच यातनं आपण शिकायला पाहिजे. भाव तेथे देव नसून भाव तोच देव आहे, हे आपण शिकलं पाहिजे. अंतर्बाह्य सुचिता आवश्यक असतेच, पण नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे. जीवात जीव घालावा, प्राणात प्राण घालावा, राह राह शोध घ्यावा परांतराचा. असा जो मार्ग आहे त्यालाच गुरुप्रणित तत्व मार्ग म्हणतात. या मार्गाचे आजचे विश्वाचे सूत्रधार, चालक, मालक, गुरु परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत. अशा या भव्य दिव्य राजमार्गाची सहज साध्य वाटचाल करण्याची सुसज्ज व सोपी पद्धती असलेले सामान्य माणसाला सहज साध्य तत्वज्ञान एक महान तेजस्वी शेतकरी तत्ववेत्ताने त्यांना काय म्हणावे हेच आपल्या अल्पमतीला आकलन होत नाही. श्री क्षेत्र दिंडोरी, जिल्हा नाशिक येथून आगळ्या वेगळ्या पद्धतीने सुरुवात करून पुढे आणले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. प्रार्थना घेऊया. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुर्नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. श्री स्वामी समर्थ.